जय गुरु. जय गुरु. आपला 7वा पाठ झाला होता ना? हो, 7वा पाठ झाला. ते विद्यार्थ्याची रूप फक्त तुम्ही सांगणार होतात. विद्यार्थ म्हणजे काय? हा हा हा. अं, विद्यार्थ म्हणजे काय? तुम्हाला ते मी परवा एक हे पाठवलंय, ते बघितलं का तुम्ही? एक्सेल शीट सारखं असं एक टेबल हो हो पाठवलं. हो हो. हा. तर त्याच्यामध्ये सगळ्याच म्हणजे 10 प्रकारचे जे प्रकार आहेत ना. बर. हा. तर एक आहे म्हणजे त्याला विद्यार्थ म्हणजे विधी म्हणजे असे हा होवो तसे होवो, त्याला म्हटलं हा जातं विद्यार्थ. हा हा. म्हणजे एखादं विधान असतं आणि त्याचं तिथे शक्यता किंवा असं होवो असं, अशी हा. इच्छा. हम्म. इच्छा. हा. म्हणजे असं, तुला चांगले मार्क मिळो, तू परीक्षेत उत्तीर्ण हो. हा हा. हा आपण ही क्रिकेटची मॅच जिंको, असं. या अर्थाने हा. जास्तीत जास्त वेळ विद्यार्थ हे त्या अर्थाने वापरला जातो, असं. बर. हं? जसं की आपण म्हणतो, उत्तम उदाहरण म्हणजे आपण लग्नात म्हणतो कुर्यात सदा मंगलम. बरोबर. हा तर हा. कुर्यात, हा, सदा हम्म. मंगलम कुर्यात. हं. म्हणजे काय? की सतत, चांगलं हो. सतत मंगल करो, असं असं. तर या अर्थाने ते अं, हे म्हटलं जातं, म्हणजे विद्यार्थ अर्थ जे आहे. लक्षात आला. हा. तर त्या अर्थाने विद्यार्थ वापरलं जातं. ठीक आहे. हम्म. चालेल. आता आपण 8वा पाठ सुरू करूया. हं. हम्म. अं, बरं, मी विचारायचं राहिलं, मी प्रश्न टाकलाय ग्रुपवरती. पण कोणाला प्रमाणपत्र मिळालं नाही असं कोणी आहे का अजून? की सगळ्यांना मिळाली आहेत? बहुतेकांना मिळाली असं मला वाटतं, पण कोणी राहिलं आहे का? कोणीच बोलत नाही, त्या अर्थी नसावं. या वर्गात सध्या उपस्थित असलेल्यांपैकी तरी सगळ्यांना मिळाली आहेत, बरोबर? हो सर. सर माझं हो माझं सर. अश्विनीकडे असणार आहे, ते माझं घ्यायचं राहिलंय अजून. हो. हा. तुम्ही सगळ्यात जवळ आहात ना, म्हणून. हो हो हो, त्यामुळे मी तिच्याकडनं कलेक्ट करीन. हा. नाही, आलं तिने मला परत दिलं बहुतेक, पण ठीक आहे तसं. ते बघूया आपण. हा. ठीक आहे. अच्छा, मग तुमच्याकडे आहे. बहुतेक आहे, आज ती आली होती, तिने दिलं मला. अच्छा. हा. बर बर. हा. करते म्हणूनच मी ते तेव्हा ते. म्हणूनच मग ते टॅली करत होतो की कोणाचं राहिलंय का. हं? हा हा, बरोबर. हो नाही, सर, आम्ही काल ज्यांची रात्री ज्यांची आलो. आली ना, म्हणजे जे US ला वगैरे आहेत त्यांची पण आली होती ना, म्हणजे तर ती मी सगळी तुम्हाला आणून दिली राहिलेली असं. बरोबर. बरोबर, तेच तेच. हम्म. नाही नाही, पण ते हा. सध्या एकदा आपण कन्फर्म करू की कोणी राहिलंय का, बाकी काही नाही. तर तसं कोणी दिसत नाहीये, हो आदिती शिवाय. हं? ठीक आहे. हो हो, झाले सगळे हो. हं. चालेल. आता हे शब्द कोण वाचेल? वाचा कोणी पण पटकन. मी वाचू का सर? हा, वाचा. मी हा. उवाच उवाच बोला. मुनी पुंगवः मुनियो में श्रेष्ठ विश्रुत प्रसिद्ध वरयुतुम विवाह करने के लिए आनया मासुहु ले आए बभज्ज तोड़ दिया एक मिनिट, एक मिनिट. प्राजली ही. हे हाँ, बभण बभंज म्हणायचं. ब- हं? का य बभंज आहे? आएगा। हा, य आहे तो, हम्म. य. हा. या, ओहो, ओके। हम्म. हाँ, तोड़ दिया। प्रांजलि ही हाथ जोड़कर। हम्म. अंतर का है? अ, हाँ, उपेय. उपेयवान आया
हम्म. अद- अद्य अद्य प्रभृति. प्रभृत हा, तुम्ही वाचा. अद्य प्रभृति आज से हम्म. प्रतीच्छ स्वीकार कर ऊचुः बोले दिष्ट्या अहो भाग्य से द्रष्टु कामः देखने की इच्छा वाला तेन इसलिए ज्या प्रत्यंचा ज्यारोहण प्रत्यंचा चढाना. ते न असं, हा तेन नाही, ते न. तेन 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 हा, तेन हा. ठीक आहे. तर हा एक रामायणातल्या वरती हा गद्यपाठ आहे. जसं मी मागे पण सांगितलं की मूळ रामायण आहे ते पद्यामध्ये, पण इथं आपल्याला गद्य स्वरूपात त्याचं हे दिलेलं आहे. तर आता बघूया काय काय गोष्ट आहे. तर हा, आता मी ना पुस्तकातलं जिथं जिथं संधी होत्या तिथं तर त्या तिथल्या त्या तोडून इथं लिहिलेल्या आहेत, तुम्हाला समजायला सोपं जावं म्हणून. तर तुमच्या सगळ्यांकडे पुस्तक असेलच. हम्म. पण तिथे बघा, म्हणजे हे एक एक वाक्य संधी तोडून वाचलं की अर्थ एकदम सुटसुटीत होतो, नाही का? तर एकेकाने एक एक वाक्य वाचा आणि त्याचा अनुवाद सांगा. वाचू का मी सर? हा, वाचा. जनकः उवाच नाही, हे आधी मुनिपुंगव. आधी 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 पाठाचं नाव वाचा ना. हा. सीतायाः स्वयंवरः. हम्म. जनकः उवाच हे हम्म. मुनिपुंगव अत्र अस्ति धनुः शङ्करस्य. धनुः. हा. धनुः शङ्करस्य. हा. म्हणजे हे जनक म्हणतात, हे मुनिश्रेष्ठ हम्म. अत्र अस्ति धनुशंकरस्य, म्हणजे शंकराचे धनुष्य येथे आहे. हम्म. आता काय करायचं, प्रत्येक वाक्य वाचताना संधी तर मी मोकळा केलेला आहे, पण तुम्ही त्या शब्दांचा क्रम पण कर्ता कर्म क्रियापद अशा पद्धतीने हम्म. करायचा. म्हणजे कसं, हे मुनिपुंगव अत्र शंकरस्य धनुः अस्ति, मग एकदम अस्ति. अर्थ क्लिअर होतो, नाही का? आणि हम्म. मग अर्थ सांगायचा. हा. हम्म. तर अर्थ तुम्ही बरोबर म्हणजे सांगितला. अन्वय करून ना हा, असं. त्यालाच आपण अन्वय म्हणतो, तसा अन्वय करून हम्म, हम्म, सांगायचं. हम्म. हा, ठीक आहे. पुढचं वाक्य वाचा, दुसरं कोणी. मी वाचू का पल्लवी? हा, वाचा. क्षेत्रं कृशतः मे लांगुलात उत्थिता एका सूता अस्ति. हम्म. अन्वय. हम्म. मे क्षेत्रं कृशतः लांगुलात उत्थिता एका सूता अस्ति. हम्म. म्हणजे मी शेत नांगरत असताना लालुंगात अर्थ नाही कळला. मेचा काय अर्थ केलाय करताय तुम्ही? अहमची मम मे मय्यम मे. हम्म. मह्यम मे. मह्यम में. हा. हा. क्षेत्रम म्हणजे कृशतः. हा. म्हणजे क्षेत्र म्हणजे शेत नांगरत होतो तेव्हा हम्म. कृशतः नांगरत हम्म. असताना हम्म. अं, लालुंगात म्हणजे काय कळलं, लांगुलात हम्म. उत्तीर्था म्हणजे ती मातीत काढलेली अशी असणारी एक नाही, सूता असते. नाही, लांगुलात नाही म्हणजे अर्थ काय. सांगतो. हं, लांगुल म्हणजे नांगर. किंवा फाळ. हं, फाळ, नांगराचा फाळ. जो फाळ बर. असतो ना. हा. हं, तर लांगुलात म्हणजे पंचमी. रामात हं, 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 सारखं. हा. हं, म्हणजे फाळापासून उत्थिता, हं. उठलेली म्हणजे उचललेली. हा. हा, उखडले उचलल्या. गेले. हा, हा. उत्थिता म्हणजे उचललेली. हा, हा, एका सुत एक मुलगी आहे असं. हा, हम्म. हा. हा. ठीक आहे. हा, पुढे वाचा, दुसरं कोणी. मी वाचू अश्विनी. आवाज. आवाज. क्षेत्रं शोधयता सा लब्धा अतः सा सीता इति नाम्ना विश्रुता. हम्म. अ, शेत हे काय म्हणतो, प्युरिफिकेशन, हे
काय म्हणतो प्युरिफिकेशन म्हणजे शेत शुद्धीकरण करताना ती हम्म मिळाली हम्म म्हणून तिचे नाव सीता असे प्रसिद्ध झाले म्हणते की सीता. बरोबर. सीता हा, म्हणजे प्रसिद्ध ना? विस्तृत म्हणजे हा प्रसिद्ध झाले म्हणजे ते कर्णोपकर्णी झाले, सात. त्याला पण म्हणतो तसं. आता इथं बघा, हम्म हा क्षेत्रम, जसं आता वरती क्षेत्रम कृशतः. हम्म हा, तिथं काय होतं, क्षेत्रम कृशतः म्हणजे शेत नांगरत असताना. हा, पण इथं हम्म हम्म क्षेत्रम शोधयता सा लब्धा. म्हणजे का, कारण ती स्त्रीलिंग आली म्हणून शोधयता, शेत शोधताना ती हम्म मिळाली असं. हा, हम्म म्हणून. हा, आता आता सीता, सीता नाव तिचं का पडलं, म्हणजे सीतेचं नाव सीता का पडलं, तर ती नांगर शो नांगर नाही, सॉरी, क्षेत्र म्हणजे शेत. हा, ते शुद्धीकरण म्हणजे शोधयता म्हणजे जसं नांगर, शेत नांगरतात म्हणजे काय, शेताचं तयार करतात ना, शुद्ध करतात, तयार करतात या अर्थाने. हा, म्हणजे हम्म नांगरताना ती सापडली, म्हणूनच आपण आधीच्या पाठामध्ये सीता द्रव्याणी असं म्हटलं होतं ना, शेतीच्या अवजारांना, नाही का. तर ती हम्म सीता द्रव्य म्हणजे काय, की शेत शुद्ध करण्याची किंवा नांगरण्याची जी अवजारं, ती सीता द्रव्य. त्यामुळे सीता म्हणजे काय, की म्हणजे शोधन करण्याची जी क्रिया, ती सीता, म्हणून तिचं नाव सीता हम्म. असं ठेवल्या गेलं, किंवा दा- ऐकिवात प्रसिद्ध झाले असं. तुला झोप आली, टायर्ड झालीस. हा, बोला, पुढचं बोला कोणी. सा मी बोलते, अंतावरी बोलते सर. हा, बाकीच्याने म्यूट करा. हा सा हा सा इदानीं हा, स्वयंवर योग्या सज्जाता. सा संजा, इदानीं म्हणजे ती आता. हा, संजाता. हं? हम्म सा इदानीं म्हणजे ती आता हम्म स्वयंवरासाठी योग्य झाली आहे किंवा हम्म. सज्ज झाली आहे. नाही, योग्य म्हणजे झालीये, तयार झालीये असं. हा, आता जसं मी तयार. तुम्हाला हा. परवा सांगितलं की सम हा जो उपसर्ग आहे, याचा बऱ्याचदा उपयोग हा अर्थ ठासवण्यासाठी होतो. क्रिया म्हणजे अर्थ बदलत नाही. जाता म्हणजे पण झाली, जात हा किंवा हं. जाता. पण संजाता म्हणजे नक्कीच झाली ती आता असं, म्हणजे वयात आली थोडक्यात असं. हम्म. बरं. हं. हा, म्हणजे ती आता स्वयंवराच्या योग्य झाली. झाली, बरोबर. हम्म. हा, मग पुढचं वाचा कोणी. वर्धमानां तां सीतां हम्म सर्वे भूपतयः अत्र आगत्य वरयितुम् इच्छन्ति. हम्म वर्धमाना म्हणजे आता मोठी होणे किंवा मोठ्या झालेल्या त्या सीतेला सगळे राजे इथे येऊन वरू इच्छितात. हा, तर इथं हे वाक्य थोडस आपण असं करायचं, ताम वर्धमानाम सीताम, म्हणजे त्या हम्म वर्धमान म्हणजे वाढलेल्या असं. वाढलेले वाढतात. हा, म्हणजे वाढ पूर्ण झालेल्या किंवा असं या अर्थाने. हम्म. हा, त्या सीतेला, ह्या सगळ्या ताम वर्धमानाम सीताम, जसं मालाम सारखं, तसं हे द्वितीय आहे. म्हणजे त्या सीतेला सर्वे भूपतय, सर्वच बहुवचन म्हणता येईल, राजा. सर्वे. हा हा, सगळे राजे येथे येऊन आगत्य, जसं मी परवा सांगितलं की ल्यप प्रत्यय आणि त्वा प्रत्यय. तर आगत्य हा ल्यप प्रत्यय. ल्यप मध्ये काय होतं, ल पण जातं आणि प पण जातं आणि मधला य उरतो आणि तो धातूला लागतो, आगत्य. पण ल्यप प्रत्यय कशाला लागतो, ज्या धातूला, ज्या धातूमध्ये उपसर्ग असतो त्याला लप लागतो, आणि ज्याला उपसर्ग नसतो त्याला त्वा प्रत्यय लागतो, जसं गत्वा, पठित्वा. हा, तर वरयितुम, हे हा तुम तुमून प्रत्यय म्हणजे परत साठी वरण्यासाठी. हा, साठी. इच्छितात, इच्छन्ति म्हणजे इच्छितात. हा हा, पुढचा वाचा कोणी.
मी सर वाचते सर. संजाताचा अर्थ संजाताला नक्की अर्थ काय घ्यायचा? हा तर जातः म्हणजे जात म्हणजे होणे, हा, किंवा झाली किंवा हम्म होते. जाता म्हणजे ऍक्च्युली धातू साधित आहे ते कर्मणी, हा, भूतकालवाचक धातू साधित. तर जाता म्हणजे हम्म झाला, जाता म्हणजे हम्म झाली. तर संजाता म्हणजे हम्म. सम हा त्याला हा, तर उपसर्ग म्हणजे लागला. झाली. हा म्हणजे ठासून सांगतोय की हम्म. नक्कीच झाली आहे ती आता, असं. हम्म. ओके. स्वयंवराला हा योग्य, हा. असं. हम्म. 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 ओके सर. हा वरयितुम् इच्छिताम् अपि तेषां कन्यां न ददामि यतो हि एषा पराक्रमस्य आधिक्येन एव केन अपि वरयितुं योग्यः अस्ति. वरयितुम नाही, हा, वरयितुम आहे पहिलं पण आणि दुसरं पण. ओके हा, ओके. वरयितुम. वरयितुम् इच्छिताम् अपि हा अ, त्यांनी वरण्यासाठी इच्छिले तरी सुद्धा हम्म हम्म त्यांना कन्या मी देणार नाही. हा, एक मिनिट. आता इथं मला हा, तेशाम ही कुठली विभक्ती? तेषां म्हणजे तहाची त्यांना नाही, नाही सर ते मला. तुम्ही आधी अर्थ सांगता आणि मग नंतर विभक्ती विचार करा, तसं नका करू. आधी तेशाम, हा तर त्याच्या आधी आधी विभक्ती सांगा आणि मग त्याचा अर्थ काढा. हं, ओके ओके. सर म्हणजे तस्य तयो तेषां ते ना, म्हणजे हा बरोबर. तेषां. अगदी बरोबर. तस्य तस्य तयोः तेषां. तर तेषां ही षष्ठी बहुवचन. पुल्लिंगी हा, षष्टी बहुवचन. म्हणजे पण हा पण कशाचं कशाचं त्यांना नाही, त्यांच्या पुलिंग तुम्ही अर्थ नका सांगू, आधी मूळ शब्द काय कशाचं? तस्य मूळ तयो ते, शब्द पुल्लिंगी. हा पण ते भूपतयच तेषां हो का त्या भूपान. हो, पण पण काय म्हणजे तेषाम ही कशाची षष्ठी बहुवचन आहे? म्हणजे पुल्लिंग आहे ना. पुल्लिंगी अद अद तच पुल्लिंगी आहे आणि त्या म्हणजे त्या तो तुम्ही राजांना मी माझी कन्या देणार नाही असं काहीतरी अर्थ येतो. बरोबर आहे. तर असं तद तद वरयितुम् तद इच्छिताम्. तद तदचं पुल्लिंग प्रथमा एक वचन होतं सहा. हा, सहा तो, हा हा, हम्म. तर सहा पासून जे पुढे शब्दरूपावली होते त्याचं तस्य तयोः तेषां. हा, तर म्हणजे त्यांना, कोण त्यांना म्हणजे ते राजा लोकांना, त्यांना. हा, हम्म. कन्याम न ददामी, कन्या देणार नाही. हा, का बरं? आता पुढचं वाक्य वाचा. ओके. यतो हि एवढं एषा. सर हा, यतो म्हणजे काय? यतः. जरी जसं मी तुम्हाला सांगितलं रामो राजमणी, तर हा हा तसं ते रामो च सारखं योग झालं. यतः. हा हम्म हम्म यतः. यतः म्हणजे काय सर? जो. जो. हा हम्म. जो एषा म्हणजे माझ्या मुलीला. ह्या नाही पण, ह्या हा, नाही. बरोबर. हा, बरोबर बरोबर. हा, एषा. ह्या पराक्रमस्य म्हणजे पराक्रमाच्या, अधिक्येन म्हणजे खूप हम्म. पराक्रम. हं? हम्म. हम्म. एव केन अपि वरयितुं योग्य अस्ति. योग्यः अस्ति. वरण्यासाठी योग्य असलेला एव केन. नाही कळलं सर हे. अधिक्येन एव केन अपि. ओके. तर याचा कसं आहे, जो कोणी किंवा यतोही म्हणजे जो कोणी, हिला म्हणजे ही अं, पराक्रमाच्या पराक्रमाने तो अधिक आहे, अधिक्येन. हा, हा, एव. अधिक्येन. हा द्वितीया विभक्ती ना ती. हा हा हा, बरोबर. तर पराक्रमाच्या आधिक्याने जो कोणी आहे, आधिक्याने आहे म्हणजे काय, हा. जो तिच्यापेक्षा कोणी जास्त पराक्रमी आहे, असं. असेल. एव, हा एव टॉपर तोच, हा टॉपर तोच, असेल हा. हा, तर तोच. केन अपि म्हणजे कोणीही, कोणी सुद्धा. हा, कोणी असा सुद्धा. जो कोणी असेल, कोण, जो हिच्यापेक्षा पराक्रमाने
अधिक्येन म्हणजे अधिक अधिक असेल तोच, हा, मग तो कोणी असला तरी, केनापि म्हणजे कोणी असला तरी, वरयितुम योग्य हा असती. तर तुम वरयितुम म्हणजे वरण्यासाठी, म्हणजे वरयितुम इच्छन्ती खूप लोक आहेत, इच्छा खूप जणांना आहे, पण वरयितुम योग्य कोण वरण्यासाठी, तर जो तिच्यापेक्षा पराक्रमाने अधिक आहे तोच तिला वरण्यासाठी योग्य आहे, असं त्यांनी निश्चय केलेला असतो, कोणी जनकाने. असं. ओके. हा, थँक्यू सर. तर या समजलं? वाक्याचा अन्वय कसा होईल? हा, बरोबर. दोन वाक्य एकत्र झाली आता खरं हा, तर, नाही का? ऍक्च्युली वाक्य, हा, त्यामुळे याचा वाक्यात तसं काही फार बदल नाहीये. वरयितुम इच्छिताम, हा, अं, अं, वरयितुम इच्छिताम, हा, म्हणजे असं म्हणता येईल की ते वरयितुम इच्छताम, हा, अपि, ते म्हणजे ते वरण्याची इच्छा करतात, तरी सुद्धा तेषाम अहम तेषाम कन्याम न ददामी, मी न त्यांना ददामी. कन्या देणार हा, नाही. हा, इथे एक झालं. हा, झालं एक. यतोहि. नंतर पुढे यतः ही एषा पराक्रमाचे अधिक्येन एव, जो कोणी हिच्यापेक्षा पराक्रमाने अधिक असेल तोच, कोणी हा. सुद्धा असला, केन अपि, कोणी सुद्धा असेल तो, वरयितुम वरण्यासाठी योग्य आहे. हा, हा, ओके, ठीक आहे. थँक्यू. हा, पुढचं बोला, कोण वाचतंय पुढचं? हे वाचू का सर? हा, वाचा. तेषां नरपतीनां पुरस्तात् मया शैवं धनुः उपाहृतम्. बरोबर. तेषां नरपतीनां म्हणजे त्या नरपतींच्या समोर मया, माझे शिवाचे धनुष्य उपाहृतम. उपाहृतमचा नाही अर्थ कळला. बरं, पण नरपती नाम ही कुठली विभक्ती? नरपती नाम षष्ठी अनेक वचन. हा, बरोबर. कवी सारखं नरपती हे ऱ्हस्व इकारांत, तसं कवी सारखं कवी नाम, तसं नरपती नाम. तर आणि तेषाम हे त्या त्याचं विशेषण आहे, म्हणजे त्या नरपतींसमोर पुरस्तात, म्हणजे जसं आपण अथर्वशीर्षात म्हणतो ना, अवपुरस्तात अवपश्चातात, तसं आपल्या, मला वाटतं बालबोध मध्ये होतं ना, पुरस्तात वगैरे. हो, आहे. हा, तर आपण पुरस्तात म्हणजे पुढ्यात, ज्याला आपण म्हणतो ना, पुढ्यात हा शब्द खरा पुरस्तादचा अपभ्रंश होऊन पुढ्यात हा शब्द झालेला आहे. हा, पुरस्तात म्हणजे पुढ्यात, त्या राजांच्या पुढ्यात, मया म्हणजे काय? माझ्याकडे माधुरीताई, मयाचा अर्थ काय? हा, मया म्हणजे तेषां नरपतीच्या पुरस्तात् मया शैव धनु उपाहृतम. मया म्हणजे माझेच ना, पण नाही. मया हे काय, कुठली विभक्ती आहे? माझे कशाची शैव. कुठली विभक्ती आहे सांगा? नाही आठवत सर, सर. अहमची तृतीया विभक्ती, एक वचन. बरोबर. पण मग म्हणजे काय होईल त्याचा अर्थ? अस्मतची येईल का तृतीय एक वचन? बरोबर, अस्मतचीच, म्हणजे अस्मतची प्रथमा होते अहम, हा, पण आपण म्हणताना अहमची तृतीया म्हणतो, हरकत नाही. पण त्याची तृतीयेचा मग अर्थ काय? माझ्याने माझ्याने तृतीया किंवा म्हणजे माझे द्वारा, म्या द्वारा, माझ्याकडून, हा, माझ्याकडून शैवम धनु म्हणजे काय? शंकराचे शिवाचे धनुष्य. धनुष्य ना. हा, शैवम म्हणजे शंकराचे धनुष्य, धनु म्हणजे धनुष्य. उपाहृतम, उपाहृतम म्हणजे आधी शब्दामध्ये दिलेलं आहे या धड्यामध्ये. उपाहृतम म्हणजे आणले गेले, आणवले, असं, माझ्याकडून आणवले आहे असं. उपाहृतम हे जसं ऋ धातूचं ऋत हे कर्मणी धातू साधूच झालं, त्याला उप आणि आ हे दोन्ही उपसर्ग लागले. आ म्हणजे आणणे, उप म्हणजे जवळ, उपाहृत म्हणजे जवळ आणले गेले, कळलं? आणि बघा, संस्कृत मध्ये
मी तुम्हाला सांगतो ना की उपसर्ग आणि प्रत्यय यांनी म्हणजे अक्षरशः प्रचंड शब्दसंख्या अशी वाढलेली असते की एकेका धातूला दोन दोन उपसर्ग लागू शकतात. उप आऋतम. हो. हा, फक्त उप ऋतम म्हणजे आर हा, उप अधिक आ अधिक ऋतम. ऋ ऋ हरती हो. म्हणजे हरण करणे, पण आऋत म्हणजे जवळ आणणे. आणि सॉरी, जवळ. आऋत म्हणजे आणणे. हा, आणि उप म्हणजे जवळ आणणे असं. तर या म्हणजे त्या राजांच्या पुढ्यात माझ्याकडून शिवधनुष्य जवळ आणले गेले म्हणजे किंवा जवळ आणवले असं. हम्म. आता पुढचं वाक्य वाचा. मी एवढा प्रत्येक शब्दाचा एवढा किस का काढतोय, कारण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही पण तसाच किस काढावा, गोळाबेरीज अर्थ सांगू नये. हा, कारण नाहीतर तुम्हाला ना सगळं समजतंय असं वाटेल, पण ते तुम्ही स्वतःला फसवणार. तसं नको व्हायला. म्हणजे प्रत्येक शब्दाचा, आणि परत सांगतो, गोळाबेरीज अर्थ काढण्याच्या फंदात पडू नका, ती सवय चुकीची आहे. प्रत्येक शब्दाचा आधी किस काढा, त्याची विभक्ती काय, मूळ शब्द काय, मग त्या विभक्तीनुसार काय अर्थ होईल. भले तो अर्थ लागला, योग्य वाटला नाही तरी हरकत नाही, पण त्याच्यावर ठाम राहायचं. तृतीया म्हणजे तृतीयेचाच, मया म्हणजे माझ्याद्वारे, असं चालू पाहिजे. भले ते वाक्यात ते फिट बसणार नाही, चालेल, ते बघू आपण नंतर. तर ही सवय लावून तुम्हाला घेणं आवश्यक आहे, पुढे संस्कृत आता शिकायचं असेल तर, पुढे पुढे आपल्याला जायचं असेल तर. हा, म्हणून चालेल चालेल सर. उपाहुर ए, उलट खूप आवृतमचा संबंधित शब्द आहे. कुठे इथं नाही दिसला ना, कुठे नाही आलाय नाही, तो? म्हणूनच मी सांगितलं ना तुम्हाला की ऋ हरती उपसर्ग. हा मूळ धातू, त्याचं कर्मणी धातू साधित होतं ऋत. ऋत हा ऋता किंवा ऋतम. हा, पण त्याला हम्म. आ उपसर्ग लागला, जसं गच्छ आगच्छ, गच्छ म्हणजे जातो, आगच्छ म्हणजे येतो. हा, तसं आ ऋतम म्हणजे आता हरण करण्याच्या ऐवजी ते आणणे असं झालं. हा, आऋतम म्हणजे, आणि उपाऋतम म्हणजे जवळ आणणे. उप हा शब्द नेहमी जवळ, जसं उपनिषद. उपनिषद म्हणजे काय, की जवळ बसून जी विद्या शिकायची असते गुरुच्या जवळ, किंवा जी शिकली जाते, तिला म्हणतात उपनिषद. बाकी कुठल्याही भागाला म्हणजे, बाकी याचं कारण असं की बाकी वेदातला जो आधीचा भाग आहे, संहिता, ब्राह्मण, आरण्यक, हे म्हणजे दूर बसून म्हणजे वर्गामध्ये शिकवल्या जाऊ शकतं, म्हणजे गुरुकुलामध्ये, बरोबर. किंवा आरण्यक जे ते ऋषी चिंतन करून वगैरे. पण उपनिषद हा भाग असा आहे की जो गुरुच्या जवळ, म्हणजे वन टू वन ज्याला आपण म्हणतो ना, गुरु शिष्य, त्यांनीच ती, म्हणजे उपनिषदाचा जो सार किंवा अर्थगर्भ जे आहे, ते ते कम्युनिकेशन वन टू वनच असायला लागतं. ते वन टू मेनी असून चालत नाही असं, कारण तो सगळा गंभीर विषय आहे तो. म्हणून त्याला उप म्हणजे जवळ, अगदी गुरुच्या बाजूला बसून जे शिकलं जातं ते, ती विद्या उपनिषद विद्या असं. तर इथं उपहारुत म्हणजे जवळ. जिथं जिथं उप हा शब्द आहे ना, तिथे लक्षात घ्या नेहमी जवळ. आपल्याला वाटतं उप म्हणजे असिस्टंट, पण असिस्टंट नाही, उप म्हणजे जवळ. असं. ठीक आहे, पुढचं वाचा. मी मी वाचू. वाचू का? बरं, हा वाचा. हा, अदिती वाचा. हा, अच्छा. तस्य ग्रहणे तोलने अपि वा ते नृपाः असमर्थाः बभूवुः. म्हणजे तस्य म्हणजे त्याच्या ते धनुष्य तोडण्याने सुद्धा, ग्रहणे म्हणजे काय सर? विचार करा ना तुम्ही. म्हणजे धनुष्य उचलले त्यांनी ना, उचललं, उचलले का? उचलणे, उचलणे नाही का, नाही पेलवणे असं? नाही, तुम्हाला सांगितलेलं ना, गृह्ण धातूचं ग्रह, ग्रह म्हणजे ग्रहण घेणे, करणे. हम्म. ग्रहण करणे किंवा घेणे. हा, धारण. घेणे. ग्रहण, ग्रहण, धारण नाही, ग्रहण, घेणे. हा, त्याचे, हा, हा त्याचे हा त्याचे धनुष्य तोलून सुद्धा, वा वा म्हणजे पिवा ते नृपा तो राजा असमर्थ झाला. बभू म्हणजे झाला, नृपाहा म्हणजे असमर्थ काय? झाला. नृपाहा म्हणजे अ काय? अनेक
नृपा राजे हा सगळे राजे 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 बहुवचन. अनेक ते वचन राजे. हा, ते ते नृपहा म्हणजे ते राजे. हा, देव हा अनेक असमर्थाः. वचन मग सगळे ते हा बहुवचनातले सगळं आहे. हा, हा राजे असमर्थ झाले. बरोबर. हा, आता म्हणजे तस्य म्हणजे त्याच्या ग्रहणासाठी त्याच्या म्हणजे घेण्यासाठी किंवा तोलण्यासाठी सुद्धा, म्हणजे पेलवण्यासाठी, तोलणे म्हणजे पेलवण्यासाठी सुद्धा. हा, पेलवण्यासाठी किंवा हा म्हणजे घेणे किंवा पेलवण्यासाठी सुद्धा, वा म्हणजे किंवा, घेणे किंवा हम्म, पेलवण्यासाठी सुद्धा ते राजे असमर्थ झाले. असं भू हो भू अनेक भू वचने भूभवतीचं हे भूतकाळातलं रूप आहे. हा, हो बभू असं. हं, तर त्याच्या बहुवचन. हिंदी मध्ये बरोबर सांगा ना सर, मिनिंग. अच्छा. हा, उसे लेने या तोलने को भी वे राजे लोग असमर्थ हुए. हा, ओके सर, ओके. हा, हा. ठीक आहे, पुढचं वाचा. लक्ष्मीताई तुम्हीच वाचा. पुढचं वाक्य वाचा. सॉरी. ततः एतत् हम्म, परमभास्वरं हम्म, धनुः दाशरथये रामाय अपि दर्शयिष्यामि. हम्म, ततः म्हणजे नंतर ना, नंतर त्यानंतर. हम्म, त्यानंतर हम्म. परमभास्वरम. एतत म्हणजे काय? एतत् म्हणजे हे ना. बरोबर, एतत म्हणजे हे. हा. हा, हम्म. हम्म. परमभास्वरम म्हणजे भास्वरम म्हणजे अं, अगदी एक्सपर्ट का? नाही, भास्वर म्हणजे तेजस्वी. भा म्हणजे तेजस्वी, हा तेज. तसंच. हा, हा. भास्वरम म्हणजे तेज. हा, हे परम तेजस्वी धनुष्य. हम्म, धनुष्य हम्म, दाशरथये रामाय अपि दर्शयिष्यामि. हम्म. दशरथने रामाला, नाही नाही नाही, नाही. तर नाही नाही. ऐका ऐका, दाशरथी राम. हा, हा जसं दाशरथी, जसं दाशरथी म्हटलं जातं रामाला. दाशरथी हा म्हणजे दशरथाचा पुत्र, म्हणून दाशरथी. हा, तर आता दाशरथी हा कवीसारखा चालतो शब्द. बरोबर. हा तर हा कवये. हो. हा, चतुर्थी. कारण का दाशरथी हे रामाचं विशेषण आहे. हा, हा आणि रामाय हे चतुर्थी आहे, म्हणून हा दाशरथीचं पण चतुर्थी कवये सारखं दाशरथये. हा, तसं दाशरथी रामाला सुद्धा असं. हम्म, ओके ओके. हा हा. हम्म. सुद्धा हा, ओके. हा, हम्म. हा. तर आता पूर्ण दाखवले वाक्याचं. गेले ना. नाही, हा, दर्शयिष्यामी म्हणजे काय? दाखवले ना. दाखव नाही. दाखवेन. श्यामी भविष्य म्हणजे दाखवेन. भविष्यकाळ. दाखवीन. हम्म, भविष्यकाळ. दाखवेन, हा. हम्म, हा हा. आता दर्शयी दोन प्रकार आहे. आपण दृष्पश्य हा धातू बघितला. तर दृश हम्म. पश्यती. हा, पण त्याला जेव्हा ते प्रेरक करायचं असतं, नुसतं बघणे वेगळं आणि दाखवणे वेगळं, तेव्हा ते य लागतं. हा जसं पठती पाठयती, नाही का, लिखती लेखयती, म्हणजे दुसऱ्याकडून लिहून घेतो, तसं दुसऱ्याला दाखवतो. म्हणून दर्शयामी म्हणजे दाखवतो. मी दाखवतो. पण दर्शयिष्यामी म्हणजे भविष्य काय, मी दाखवेन. हा, दाखवेन. हा. हा. मग आता पूर्ण वाक्याचा अर्थ काय होईल? हम हिंदी में बताया तो भी चलेगा. त्यानंतर हम्म, हे परम परम तेजस्वी अशा दाशरथी रामाला सुद्धा हे हा दाखवीन. हे धनुष्य. दाखवेन. हा हा. का हा बरं त्यानंतर का? कारण की ते बाकी कोणी राजे लोक
ते उचलू म्हणजे घेऊ किंवा उचलू शकत ते पेलवू शकत नाही, असमर्थ झाले. ती अशी कथा आहे ना की रावणाने पण घेतलं पण ते रावणाच्या छातीवर पडलं, अशी कथा आहे ना त्या स्वयंवराची. हं. आणि हे सगळं कोण कोण कोणाला सांगतो ही सगळी गोष्ट? तर जनक हा उवाच हे मुनिपुंगव, म्हणजे जनक सांगतोय कोणाला? मुनिपुंग म्हणजे कोणाला सांगतोय? मुनिश्रेष्ठ मुनिश्रेष्ठ हा, मुनिश्रेष्ठ म्हणजे विश्वामित्र. विश्वामित्र, बरोबर. विश्वामित्र. तर हे विश्वामित्र रामाला घेऊन तिकडे आले असतात. स्वयंवर असं सुरूच असतं, म्हणजे असं सुरू असतं म्हणजे ते की असं म्हणजे खूप दिवसांचं असं सुरू असतं ते, म्हणजे असं कारण कोणी जिंकलेलं नसतं अजून त्याच्यामध्ये. त्यामुळे मग तो विश्वामित्रांचा आगत स्वागत करून त्यांना तो आतापर्यंत काय झालं त्याची माहिती देतोय जनक राजा. आणि त्यात तो सांगतोय की आता मी रामाला सुद्धा दाखवीन. हं. आणि हे परम तेजस्वी हे धनुष्याचं विशेषण आहे ना? धनुष्याला आहे. हो हो हम्म. हो. हा, राजा हं. म्हणजे परम तेजस्वी त्यानंतर हे परम तेजस्वी धनुष्य धनुष्य हं. दाशरथी रामाला दाखवू इच्छितो. सुद्धा 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 दाखवू इच्छितो सुद्धा नाही, दाखवू दाखवीन, सुद्धा दाखवणार दाखवीन, आहे दाखवणार दाखवू आहे किंवा हा दाखवणार दाखवीन आहे. किंवा हा, दाखवणार आहे असं. हा. हा परम तेजस्वी धनुष्य. हा. पुढचं वाक्य वाचा कोणी. तर ततः म्हणजे त्यानंतर का? ततः नंतर हम्म. म्हणजे हा, ततः म्हणजे त्यानंतर किंवा नंतर असं. हा. तर मी यदि वाचू राम वाच. पटकन वाच. यदि वाचू का सर मी? हो हो. हो, पटकन वाच. हा वेळ वाचते. संपत आली वाच. यदि रामः अस्मिन् आरोपणं कुर्यात् तर्हि अहं तस्मै सीतां प्रयच्छामि. हम्म. जर राम हे या धनुष्याला म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रत्यंच्या बाण लावू शकला, प्रत्यंच्या किंवा बाण लावू शकला, हम्म. बाण लावला त्याने, तर तरच मी त्याला सीता, मला प्रयच्छामीचा अर्थ कळत नाही, म्हणजे अर्पण करेन देणार. वगैरे. देणार हा. ज्यारोपण म्हणजे सर काय? प्रत्यंच्या ओढणे. म्हणजे ज्यारोपण बाण इथं बाण म्हणजे बाण पुस्तकात बा- अर्थ दिलेला बाण नाहीये, आता बाण तुम्ही वाचला पण मी प्रत्यंच्या उशीर आहे. नाही, ऐका ना, बाण प्रत्यंच्या म्हणजे ती दोरी बांधायची. ती दोरी बांधायची. ज्या रोपणम, रोपणम म्हणजे लावणे. हा, ज्या म्हणजे प्रत्यंच्या म्हणजे ती दोरी असते ना, ते धनुष्याचं हो कसं हो. असतं, धनुष्य असं कोणी ती दोन आपल्याला टोकाला वाटतं, बांधायची. हा आपल्याला वाटतं पण असं धनुष्य कोणी असं ती दोरी कायम बांधलेली नसते. हा, आणि ती अशी खेचून बांधावी लागते म्हणजे धनुष्याला, कारण त्याला नाहीतर त्याला ती ताण अशी द्यायला. ताण येणार नाही. नुसतंच ती अशी दोरी लुई सोडली तर त्याला काय ताण येणार, नाही का? तर ती दोरी अशी खेचून लावायला लागते. हा, तर राम त्या आधी धनुष्य, आणि ती दोरी लावण्यासाठी त्या धनुष्याला आधी उचललं पाहिजे. तर मग आता तो काय सांगतोय जनक, की यदि, जर राम हा म्हणजे राम, अस्मिन, आता अस्मिन ही कुठली विभक्ती, कशाची विभक्ती, कुठली विभक्ती? अस्मिन् ना? म्हणजे नाही नाही, अहमची नाही. अस्मिन म्हणजे ह्या ना सर, ह्या. हो, पण जी मी 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 इदमची शब्द आणि सप्तमी हा शब्द, तुम्ही अर्थ, परत मी सांगतो, तुम्ही अर्थावर इदम. जंप नका करू. तुम्ही इदम सप्तमी अस्मिन असं उत्तर अपेक्षित आहे. म्हणजे काय? इदम. ह्यावर, हा, ह्यात किंवा ह्यावर म्हणजे या धनुष्यावर, ज्या रोपणम कुर्यात. आता ज्या रोपणम म्हणजे दोरी चढवणे. हा, त्याला म्हणतात ज्यारोपण. जोरी म्हणजे प्रत्यंच्या चढवण्याची जी क्रिया त्याला म्हणतात ज्यारोपणम कुर्यात. आता कुर्यात म्हणजे काय, आपण काय सुरुवात वाक्य, हा केलं तर ना? हो, केलं तर, पण त्याची इच्छा पण आहे की रामाने करावं ही. म्हणून त्यांनी हे विद्यार्थ वापरलंय. जसं आपण विद्यार्थ, मी हा सांगित सर, विद्यार्थ. कुर्यात सदा मंगलम म्हटलं ना आपण, तसं म्हणजे लावावी. मंगल हो. लावो. त्यांनी लावो. हा. जर राम ह्यावर प्रत्यंच्या लावेल, हा म्हणजे माझी त्याची इच्छा पण आहे, हा म्हणून लावेल, तर मी तस्मै, आता तस्मै म्हणजे काय?